नमस्कार, मी श्रोती राहुल. न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महत्त्वाच्या सगळ्या घडामोडींचा आढावा घ्यायचा आहे. सुरुवात करणार आहोत बीडमध्ये. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या मुद्द्यावरून राजकारण होत आहे. विरोधक आणि सत्ताधारी आरोप प्रत्यारोप करतायत. काय नेमकं घडतंय जाणून घेऊया. हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वयी संबंध आहे की नाही हे अजित पवारांना तपासानंतरच कळेल. आत्ताच दावे नको. भाजप आमदार सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला. मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत. भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट. वाल्मिक कराड खंडणी प्रकरणातून 302च्या गुन्ह्यात येतील. जेलमध्ये जाण्याआधी वाल्मिक कराड 302चे आरोपी असतील. सुरेश धस यांचं वक्तव्य. खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी. पण संतोष देशमुख हत्या प्रकरणात विष्णू चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून एसआयटीला परवानगी. उद्या पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर करणार. संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी जालन्यात जनआक्रोश. गुंडगिरी संपवण्यासाठी वडिलांचा जीव गेला, त्यांचं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका, देशमुखांच्या मुलीचं आवाहन. वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र. समाज म्हणून मी मोर्चात सहभागी. यात जातीवाद कसला. न्यायासाठी मागे हटणार नाही. देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे आक्रमक. प्रतिमोर्चा काढणाऱ्यांना परभणीत दाखवून दिला. आता प्रतिमोर्चा काढला तर भीमसैनिक आडवा येईल. दलित पॅन्थरच्या दीपक केदार यांचा लक्ष्मण हाकेंना इशारा. तर दम असेल तर केदार यांनी मला अडवून दाखवावं, हाकेंचं प्रत्युत्तर. मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल. आयोग करणार स्वतंत्र चौकशी. जिल्ह्यात येणार दिल्लीची टीम. राज्य सरकारकडून मागवणार अहवाल. सुरू असलेल्या तपासाची घेणार माहिती. खासदार सोनवणेंच्या पाठपुराव्याला यश. बीडचं प्रकरण खूप गांभीर्यानं घेतलं. कुणाचेही लाड होऊ देणार नाही. 3 चौकशा लावल्या आहेत. कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तर त्याला माफी नाही. अजित पवारांचं वक्तव्य.